वळ्यात पुढल्या बातमीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावलेली आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। बैठकीमध्ये राज्यभरातील 100 ओबीसी नेते सहभागी होणार आहेत। चंद्रपुरात 7 तारखेला ओबीसी मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसी आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा देखील होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान बबनराव तायवाडेंना बैठकीचं निमंत्रण या नाहीये। सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे। सर, आज ओबीसी नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेली आहे। ते यापूर्वी त्यांनी ओबीसी चळवळीतल्या लोकांना बोलवलं होतं, तेव्हा तुम्ही गेले होते। आजच्या बैठकीचं काय स्टेटस आहे, तुम्ही जाणार की नाही? मला निमंत्रणही नाही आणि कल्पना नाही की विजयभाऊंनी अशा प्रकारची काही बैठक बोलवली। आपण सांगता आहात आणि वेळेवरती बैठक असल्यामुळे नागपूरवरून मुंबईला मी पोहोचू शकत नाही। जर नागपूरला असती ती गोष्ट वेगळी असती। आता कुठल्या विषयावर काय चर्चा करण्याकरता बैठक बोलावली ते सुद्धा मला काही कल्पना नाही आणि मी आता एवढ्या कमी वेळेत मुंबईला काही पोहोचू शकत नाही। सर, भुजबळांच्या भूमिकेला काल तुमचं समर्थन नव्हतं, आज वडेट्टीवार यांनी बैठक बोलावली, त्या बैठकीत तुम्ही जाणार नाही। ओबीसी नेत्यांचे गट वेगवेगळे झाले असं आहे का? नाही, गट वेगवेगळे नाही झालेले आहे। याच्यामध्ये कुठेतरी समजण्यामध्ये विचारामध्ये कुठेतरी हे होत आहे आणि त्याच्यामुळे या 25 आणि 26 तारखेला शासनाने जे 2 शासन निर्णय काढलेले, एक शासन निर्णय, एक राजपत्र आहे, याचा सखोल अभ्यास करून जर आपण समाजाला योग्य ते मार्गदर्शन केलं तर मला वाटते की ते योग्य होईल। कारण कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।